पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तैसे विहित स्वये आदरिले, म्हणोनी त्यजूये त्यजिले, परी कर्मची देह आतले, ते का सांडे। 11व्या श्लोकातला चालू असलेला विषय आणि त्यामधली ही 224वी ओवी। आता कर्मफळ याविषयी बोलत असताना काही थोडासा विचार मांडला की जे विहित कर्म आहे, शास्त्राने आपल्याला नेमून दिलेलं आहे किंवा ते करावं असं काय आहे, वर्ण आश्रमाप्रमाणे आपल्याला बंधन आहे, असं कर्म करून त्याच्याविषयी त्याग करता येतो। म्हणजे फळ तर प्राप्त करायचं नाहीच हे मागच सांगितलं आहे नित्य नैमित्तिक कर्माचं, आणि त्याच्याविषयी काही वाटतही नाही। पण जे देहात आत होत असलेली जी कर्म आहेत त्या कर्माला कसं सांडायचं। म्हणजे काही कर्म अशी की ती निषिद्ध आहेत, काम्य आहे, त्याला सोडून दिलं। पण मग आता हे आतलं कर्म, मग जसं अन्नपचन होतं, रक्ताभिसरण चालतं, शरीर वाढीचा प्रकार होतो, हे जे काही आतले आत चालतं ह्याला करते पण न घेता सुद्धा आपलं होत असतं। जसं मनुष्य रस्त्याने चालला म्हणजे मग उजवा पाय डावा पाय पुढं 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 टाकत जातो, पण त्याच्याबरोबर हातही हलतात। डावा पाय पुढं पडला की उजवा हात पुढे येतो, उजवा पाय पुढं पडला की डावा हात, पण कधीच कोणाच्या लक्षात येत नाही की माझ्याकडून हातही हलतात। मनुष्य दमला फार चालून चालून तो म्हणतो की इतकं चाललो की आज पाय दुखायला लागलेत, पण हात दुखायला लागले कधी कोणी म्हणत नाही। म्हणजे हे कर्म होतं, त्याचा करता उभा राहत नाही। जे श्वासोश्वास वरी होत निजेलिया ही वरी, काही न करण्याची परी होती जयाची। तेव्हा अशी जी काही कर्म आहेत की जसं श्वासोश्वास आपण अगोदरही पाहिलं, रक्ताभिसरण, अन्नपचन, याला आता निदान जागृतीत तरी मी करतो म्हणतो, झोपीत काय मी करतो म्हणणारा करता जागा नाही, पण श्वासोश्वास कर्म चालतंय, अन्नपचन कर्म चालतंय, रक्त सगळ्या शरीरात फिरायचं ते रक्ताभिसरण चालतंय। हे सगळं जे कर्म होतं ते सगळं कुठं होतं तर शरीराच्या आत। जर मागं आपल्याला 3ऱ्या अध्यायात विषय होऊन गेला आहे की कर्मपराधीनपणे निपदतसे प्रकृती गुणे, तो धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया। ह्याचं काय धरायचं, मी करता कसं धरायचं, धरलं तर वाहिजे वाया, उपयोग नाही, कारण हे होतच आहे। करायचं असं ठरवून नाही आणि न करतासुद्धा न ठरवतासुद्धा होतच। या शरीराचे निमिसके कर्मची लागले आसिके, जिता मेलिया न टाके या रीती। तेव्हा त्याच मागच्या 3ऱ्या अध्यायात त्याने दिलं होतं की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत। ही प्रकृती एक क्षणसुद्धा अशी स्थिर नाही, सतत कर्म करते। माणसाला वाटतं झोपीत कुठं काय, मग हे काय आत्ता सांगितलं ना, श्वासोश्वास अन्नपचन हे कर्म होतातच। म्हणजे प्रकृतीचा एक क्षणही असा जात नाही। आता तर त्याने एक वेगळं मांडून दिलं इथं की शरीर आहे तर तुम्हाला कर्म आहेच, कर्म करावंच लागेल, कर्म होणारच आहे आपल्याकडून। पण जर तुमचं काय मृत्यू झाला
तर आता तुम्ही काय जिवंत आहेत का? पण शरीर फुगायचं काम कोण करतं? शरीरातलंच वायू करतो. म्हणजे तेही कर्म चालूच असतं. मृत्यू झाला तरी ते कर्म चालूच आहे. कित्येक वेळा हवा इतकी कोंडून राहिली शरीरात, तर प्रत्यक्ष अग्नी देत असतानासुद्धा अवयव थाडकरणं हलतो, हात हलतो किंवा पाय बाजूला निघतो, मांडीतनं किंवा कशातनं, कारण ते वायू कोंडून राहिला होता ना. आणि तो त्या अग्नीच्या उष्णतेत कुठंतरी शरीराचं छिद्र पडलं की त्यातनं असं बाहेर निघतो, तेव्हा ते अवयवसुद्धा हलतो सगळा. यया कर्माते सांडिती परी, एकीची ते अवधारी, जे करिता न जाई जे हारी फळाशीची या. तेव्हा सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी समजून देत देत आलेत. आणखीन पुन्हा 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 जे काही सिद्धांत आहेत की ते केले म्हणजे त्याच्यापासून होणारा जो काही आहे परिणाम, तो कधीही चुकणार नाही असं सांगितलं आहे. की कर्म तर आहे, कर्म सांडायचे नाहीत, कारण कर्तव्य कर्म तर करायचीत. पण हे सगळं करत असताना एक लक्षात ठेवायची की फळासंबंधीची आशा अजिबात उभा राहू द्यायची नाही. हे मुख्य सिद्धांत आहे. ज्या फळाबद्दल आपण अपेक्षाच करायची नाही असं सांगितलं, आणि तसं जर आपल्याकडून आचरण झालं तर ते कर्म आपल्याला कुठंच बांधणार नाही. कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोधू उद्दीपे, तेत रज्जुज्ञाने लोपे व्याळ शंका. तेव्हा मग काय करायचं? आता मनुष्याने जेवण केलं, मग जेवण करणं हे कर्म झालंच. मग पोट भरणं हे फळ नाही का आलं? तुम्ही पाहिजे म्हणलाच नाही पण भरलं. म्हणले की जेवण करतानाच काय करायचं? हे ईश्वरार्पण म्हणून करायचे. राम म्हणता ग्रासो ग्रासी, तोची जेविला हा उपवासी. रामच जेवला आणि हा उपवासी, असं जर आपण नामस्मरणानं ते घास घेत राहिलो तरी पोट भरलं असलं तरी ते काय आहे? ईश्वराचं पोट भरलं आहे. म्हणून कर्म ईश्वराला जर अर्पण केलं तर ईश्वर त्याबद्दल काय करतो? तर त्याबद्दल ईश्वराच्या ठिकाणी प्राप्त होणारी जी काही तृप्ती आहे त्या प्रसादाचा म्हणून आपल्या ठिकाणी काय करतो? तो बोध प्राप्त करून देतो. मग ईश्वर काय करतो? तो बोधप्राप्तीची सोय लावून देतो. एरवी संत भेट ईश्वर कृपेशिवाय होतच नसते. संत भेट झाली आणि आम्हाला संत भेटले असं जे आम्हाला संगती लागती ती ईश्वराची कृपा झाली म्हणून. एरवी तसं झाली असंच नाही. आणि संत भेट झाली तरी परत ईश्वराची कृपा पाहिजे तरच तुमचं आमची प्रगती, नाहीतर प्रगती होण्यातसुद्धा काय होईल? अडचणच येत राहील. ते तर रज्जुज्ञाने लोपे व्याळ शंका. मग त्यांनी उदाहरण दिलं की जसं दोरी आणि कळाली नाही म्हणून दोरीवर सर्प आहे, पण जेव्हा लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा दोरीचं हे कळालं. म्हणजे दोरीचं ज्ञान झाल्यावर त्यावर सर्प भासला हे म्हणायचं काहीच कारण नाही. तो जो काही सर्पभास आहे तो आपोआपच ती सगळी आपल्या ठिकाणची शंका निघून गेली. तेणे आत्मबोधे तैसे, अविद्येसी कर्मनाशे, पार्था त्यजिजे जै ऐसे तै त्यजिले होय. एकंदरीत एकदा का आत्मबोध आपल्याला झाला, आत्मज्ञानाची वाढ होऊ लागली की आपल्याजवळ वस्तीला असलेली जी अविद्या आहे ती नाहीशी होते. काय आहे? शब्द तेच आहेत पण संगती थोडी थोडी लावायची. आत्मज्ञान झाले की अज्ञान नाहीसं होतं, आत्मविद्या प्राप्त झाली की अविद्या नाहीशी होती. उगाच जोड्या त्याच्या लावायच्या, अर्थ तेच पण जोडी लावण्याकरता आपल्याला बोलायचं आहे. तसं अविद्या आणि अविद्येतून निर्माण होणारं कर्म आहे. कारण जे अज्ञान असतं ते अज्ञान कसं आहे? तर मुळात मूल अज्ञान आहे. आणि जेव्हा अविद्येचं रूप धारण होतं तेव्हा तेच अज्ञान स्थूल अज्ञान होतं. मग कर्माची आपल्या ठिकाणी प्रेरणा होते. पण हे सगळं कर्म करत असताना हे प्रारब्धीय प्रकृतीच्या याच्यातून आलेलं कर्म आहे. आता त्याचा मी करता नाही असं जर आपल्या ठिकाणी उभं राहिलं तर पार्था त्यजिजेच ऐसे,
तै त्यजिले होय. तो अशा प्रकारे जर त्याचा त्याग केला तो खऱ्या अर्थानं कर्माचा त्याग केला असं होईल. म्हणून या परी जगी कर्मे करिता मानू त्यागी, एर मूर्छने नाव रोगी विसावा जैसा. आता एरवी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या बोधाच्या सांगितल्यात, मुख्य सांगितल्यात, त्या आठवणीत ठेवाव्यात. अशा प्रकारे जर वागलो आपण तर किती कर्म आपल्या हातून होऊ द्या, ह्या सगळ्यातून आपण त्याग कशाला म्हणतात ते सुचलं आणि आचरलं, या दोन्ही गोष्टी झाल्या तर कर्म तुमच्यापासून दूर गेलं. एरवी काही उपयोग नाही. आता त्याने उदाहरण दिलं आहे की कोणाला तरी आजारी पडला आणि बेशुद्ध झाला, मूर्छना आली, तर त्याचं काय आहे, काहीच नाही, स्थिर पडला. मूर्छना आल्यानंतर कुठलं कायचा हालत नाही, काय नाही. आणि घरातले सगळे आजूबाजूचे होते म्हणजे निवांत झोपला आहे. आता तो बेशुद्ध आहे, निवांत झोपला काय. तसं काहीतरी म्हणून त्याग झाला असं नाही होत. तैसी कर्मी शिणे एकी, की विसावो पाहे आणिकी, दांडियाचे घाय बुक्की धाडणे जैसे. तेव्हा आपल्याला काय वाटतं की कर्म आणि फार त्रास झाला आहे, मग त्याला विसावा. मग काही काय करतात की त्याच्यासाठी जसं फार दमला की माणूस चहा पितो, आता जरा मला तरतरी आली. अजून काहीतरी पुरुष काय असतात, तंबाखू खातात, आता बरं वाटायला. हे काय त्याला वाटलं मी माझे जे कर्माचे श्रम झाले त्यावर केलेला उपाय. असं अजिबात होत नाही, तो उपाय नाही. तुम्हाला काय आहे की उदाहरण दिले माऊलीने, फार चांगल्यापैकी उदाहरण दिले की काही पूर्वी असं होतंच, आताही असतंच. तर एक असं दाखवलं आहे की तो नवरा त्या बायकोला मारायला लागला आणि लाकडाने मारायला लागला. ते म्हणले लाकडाने कशाला मारता, बरं म्हणला लाकूड टाकतो, बुक्कीने मारतो. आता मग काय फरक काय झाला, दांड्याचे घाय बुक्की धाडणे जैसे. दांडक्याने मारत होता, ते नको त्याने नका मारू म्हणल्यावर ठीक आहे म्हणला, ऐकतो तुझं, पण मारणं थांबलं नाही ना. काय जे असेल ते रट्टे बसायच लागले. परी हे असो पुढती, तोची त्यागी त्रिजगती, जेने फळ त्यागे निष्कृती केले कर्म. याप्रमाणे ज्यानं कर्मफळाचा त्याग केलेला आहे त्याने नुसतं कर्मफळाचा त्याग केला असं नाही, तर नैष्कर्म्य अवस्थेला तो जाऊन पोचला. जे मागं झालेला विषय नैष्कर्मता कशी प्राप्त होते तोच विषय आत्तापर्यंत काय झाला, आपल्याला नैष्कर्मतेचा शिकवून दिला. म्हणजे मग अगोदर झालेलं सुरुवातीला 5व्या अध्यायात संन्यास आणि त्याग, संन्यासाची व्याख्या 5व्या अध्यायात केली ती पण झाली. त्यागाची व्याख्या जी केली होती 3ऱ्या अध्यायात ती पण झाली. आणि 4थ्या अध्यायात काही कर्माचा भाग आलेला होता, काही पुढं ज्ञानाचा साधनेचा आला. मग 3-4 अध्याय ह्याच्यामध्ये सहजतेनं झालेले आहेत. अनिष्टमिष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम भवत्यत्यागिनान प्रेत्य न तो संन्यासिनान क्वचित. अनिष्ट फळाचा प्रकार आहे हा. इष्ट आणि अनिष्ट, इष्ट मिश्र फळ, म्हणजे काही ठिकाणी वाईट, काही चांगलं फळ आणि काही वाईट आणि चांगल्याचं मिश्रण असं जे असणार आहे ते 3 प्रकारचे फलं आहेत. आणि ती 3 प्रकारचे फलं सामान्यतः कर्म करणाऱ्याला भोगावीच लागतात. पण जे या सगळ्यातून बाजूला निघालेत, म्हणजे हे सगळं भोगणं त्याला आता जन्मभर तर आहेच, पण मृत्यूनंतर ह्या फलाचा त्याला जन्म प्राप्त होतो. आणि जे पहिल्यापासून वर सांगितल्यासारखं कर्मफळ आशेचा त्याग सोडून दिलेला आहे, म्हणजे त्याग केलेला आहे त्यांनी, त्या आशा नाही ठेवली, असा जो कोणी आहे संन्यासी, त्याला मात्र ह्यातलं काही नाही, तो सगळ्यातून मुक्त होतो. एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया, समर्थते की भोगावया जे न सांडी तीच आशा.
तेव्हा आता जे काही वर्णन चाललं आहे ते ज्याने आशा सोडली नाही कशाची, कर्मफळाची, त्यांना या कर्माद्वारे हे जे काही त्रिविध फळं सांगितली, एक काय आहे वाईट किंवा एक चांगलं किंवा वाईट आणि चांगल्याचं संमिश्र फळ म्हणू आपण त्याला, असं कोणतं ना कोणतं तरी भोगावंच लागेल. कारण फळ आशा सोडली नाही की ते भोग देण्यास समर्थ आहे. त्याच्याप्रमाणे मग काय आहे, केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे किती, हे सगळं त्याच्या पुढे येणारच आहे. आपणची बियुनी दुहिता की न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके. आता एक उदाहरण दिलं की मुलगी आहे आणि उपवर झाली, लग्न जमलं, कन्यादान होऊ लागलं. मग कन्यादानाच्या वेळेला जे पाणी सोडायचं असतं त्यात म्हणायचं असतं की आता ही माझी कन्या तुम्हाला दिली, आता हे काही आहे आमचं कोणी राहिली नाही, ही तुमच्या घरची झाली, आमच्या घरचा संबंध तिचा संपला, असं म्हणून आईवडिलातल्या जे असेल त्यांनी कन्यादान करायचं. आणि ते कन्यादान हातात घेणारा जो पाणी असतो तो पती असतो तिचा, तो म्हणतो की आता तिचा सगळा सांभाळ करायची जबाबदारी माझी, तो पाणी घेतो हातावर. म्हणजे काय झालं की मुलीला जन्म दिला, मुलीला आता लग्नाच्या वयापर्यंत वाढवलं आणि सगळं त्यातनं तो बाप बाजूला निघाला, आता सगळी जबाबदारी तुमची. आणि काही न करता जे काही आता गळ्यात हार पडल्यापासून हिची सगळी जबाबदारी त्या जावयाने उचलली. म्हणजे जे काही आहे ते त्यांनी आत्तापर्यंत केलं आणि ह्याने मात्र काय आहे की परत आपल्याला आता ही जबाबदारी आली म्हणून तिचा स्वीकार केला. विषाचे आगरही वाहती, ते विकिता सुखे लाभे जिती, येर निमाले जे घेती वेचोनी मोले. आता थोडंसं उदाहरण असं आहे, माऊलींच्या बोलण्यामधले जे काही भाग आहेत ते लक्षात असं घ्यायचं की विषच विकायला कोण येतं असं नाही. मग काय असतं, हे गांजा अफू हे जे प्रकार आहेत हे आपल्या आपण कुठं काय उत्पादन काढायचं आणि विकायला यायचं. आता त्या विक्रीपासून ह्याला भरपूर पैसे मिळाले, जो विकतो त्याला, आणि घेतो त्याला काय होईल, ज्यानं ते सगळं घेतलं त्याचा काय आहे, शरीराचा नाश होतो आणि मृत्यू त्याला गाठतो. तैसे करता कर्म करू, अकर्ता फळाशा न धरू, येथ न शके आवरू दोघातेही कर्म. आता जो कर्तेपणानं कर्म करतो तो जो कोणी आहे तो तर त्याच्या ठिकाणी कर्म मागं लागलंच, आणि अकर्ता आहे पण फळाची आशा धरतोय त्याच्याही मागं कर्म लागतं. येथ न शके आवरू दोघातेही कर्म, कर्तेपणानं केलं त्यालाही गुंतवलं आणि कर्तेपणा नाही घेतला पण फळाची आशा घेतली त्यालाही त्याच्यामध्ये गुंतला. वाटे पिकलिया रुखाचे, फळ अपेक्षी तयाचे, तेवी साधारण कर्माचे फळ घेतया. आता अकर्ता आहे पण फळाशा आहे, म्हणजे रस्त्याने चालला, कोणाच्या तरी मालकीचं आंब्याचं झाड आहे आणि शेवटी काय आहे, पिकलेलं दिसले आणि जाऊन तोडले. आता हे त्याच्या मालकीचं आहे का, मालकीचं नाही, पण दिसला आंबा आवडतोय किंवा त्याची आशा निर्माण झाली आणि घेतला. पण जसं जसं पुढं जायचं तसं तसं तिकडून कोणीतरी आलं की मालक असेल काय की हा काय म्हणतोय का काय, आता ह्याने आपल्याला गाठलं. हे सारखं म्हणजे तो आंबा त्याला खायला जरी असला तरी सुखाने नाही मिळाला, त्याच्या मागं काही ना काहीतरी चिंता राहिलीच. परी करोनी फळ नेघे, तो जगाचा कामी न रिघे, जे त्रिविध जग अवघे कर्मफळ हे. आता त्याच्याशिवाय दुसरं असं दाखवलं की ज्यांनी कर्म केले पण करताही उठू दिला नाही आणि फळही त्याच्याबद्दलची अपेक्षा ठेवली नाही, त्याचंही त्याच्यापासून दूर राहिला, तर मात्र तो या जे जग निर्माण व्हायला लागले त्या जगनिर्मितीपासून दूर दूर राहतो.
त्याच्यात त्यांनी दाखवलं की जे त्रिविध जग अवघे कर्मफळ हे, तेव्हा हे त्रिविध म्हणजे त्याला त्रिभुवन म्हणूया. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशी जे तिन्ही लोक आहेत, या तिन्ही लोक म्हणजे काय आहे तर कर्मफळच आहेत. उगीचच इथं लोक आले असं नाही. स्वर्गात येऊ द्या, मृत्यू लोकात येऊ द्या किंवा पाताळात, त्यांच्या त्यांच्या केलेल्या कर्माचं फळ म्हणून त्यांना तो लोक मिळालेला आहे. देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर, तरी हे तव त्रिप्रकार कर्मफळा पै. तेव्हा आता माऊलींनी त्यांच्या ह्याच्यातली थोडी नावं दिली. वास्तविक जे आता आपण म्हणलो स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, हीच नावं सगळ्याच पोथी पुराणात दिसतात. पण माऊलींनी त्यात असं काढलं की ज्याला स्वर्ग म्हणतो त्याला आम्ही देवलोक म्हणतो, जो तुमचा मृत्यूलोक आहे त्याला मनुष्यलोक म्हणतो, आणि जो आहे खाली तो स्थावर आहे. म्हणजे त्याला आता पाताळ कुठं, पाताळात कसं कोण राहतं म्हणण्यापेक्षा इथं जे जे स्थावर आहेत की ज्यांच्या ठिकाणी काय आहे की सजीवत आहे पण त्याचं जीवन जगणे इतकेच आहेत, असे जे काही असतील किडा मुंगी अमुक तमुक, हे स्थावरामध्येच आले. तेव्हा हे 3 प्रकार त्याने दाखवून दिले. तेची एक गा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट, आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे. आता जे काही हे 3 प्रकारचे फळं आहेत ते कोणतीत? एक अनिष्ट, अनिष्ट म्हणजे वाईट. जे कर्म केलं ते कर्म करायला नको होतं ते कर्म केलं, आणि करायला नको असूनच्या असून त्याचा कर्ता बनला. आता कर्मफळ म्हणून त्याला त्या भोगावे लागतील. त्याचा प्रकारच आहे अनिष्ट, वाईट फळं आहेत ते. आणि वाईट फळाचा जो भोग ज्या ज्या योनीला मिळतो त्या त्या योनीकडं हे वाईट फळं प्राप्त होतात. एक ते केवळ इष्ट. आता दुसरे कसे आहेत की त्यांच्या हातून विहित कर्म झाली, कसं कर्म करावं काय हे त्याने सांभाळलं, पण कर्मफळ मिळालंच. मग कर्मफळ मिळून त्यांचं सगळंच चांगलं झाल्यामुळं इष्ट म्हणजे चांगलं कर्म त्यांच्याकडून झालं, मग चांगलं फळ त्यांना मिळालं, ते इष्ट कर्माचे फळ प्राप्तीचे झाले. आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे. आता दुसरे कसे दाखवले की इष्ट आणि अनिष्ट म्हणजे थोडं वाईटही आहे आणि थोडं चांगलं आहे. ह्या दोन्ही मिश्रणातलं जे कोणी आहे ते तिसरं असं फळप्राप्ती आहे. त्यांच्याकडून काही चांगली कर्म घडलीत आणि काही वाईट कर्म घडलीत, म्हणून दोन्ही कर्माची फळं त्यांच्याकडं आली. परी विषय म्हणता बुद्धी, अंगी सोनी अविधी, प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी. आता त्याला काय थोडंफार सगळा उकल करून सांगू लागले, तपशीलवार माहिती द्यायला सुरुवात केली की विषय प्राप्त कसे होतील आणि कसं भोगायचं त्याकडं ती बुद्धी गुंतलेली. मग ते प्राप्त करण्याकरता अंगी सोनी अविधी, काय करावं लागेल ते लागेल. म्हणजे त्याला विधीचा तर विषयच नाही, भोगाचीच अपेक्षा जास्त आहे. मग अविधीने का होईना जे काही असेल ते प्राप्त कसं करायचं हाच विचार त्याच्या ठिकाणी असल्यामुळं अविधीचाही स्वीकार केला आणि ते फळ मिळवण्याचा प्रयत्न करत त्याचा भोग भोगू लागला. त्याच्यात मात्र त्यांनी सगळं करताना जे काही नित्य नैमित्तिक सांगितलं ते तर अजिबात केलेलं नाही, सकाम सांगितलं तेही केलं नाही, निषिद्ध मात्र कर्म केली. आणि त्या सगळ्याला कुव्यापार म्हटलं, म्हणजे त्याच्या हातून झालेले कर्म चुकीची कर्म आहेत. तेथ कृमी कीट लोष्ट, हे देहलाहती निकृष्ट, तया नाम ते अनिष्ट कर्मफळ. तेव्हा आता ह्यांना अनिष्ट कर्माचं फळ कोणतं, तर मग त्याच्यामध्ये अत्यंत हीन प्रकारचे कीटक, जसं ते शेणाच्या गोळ्या करत जाणारे, आणखीन काहीतरी त्यांचे घाणीच्या तिथं असणारे आळ्या वगैरे झालं, बारके बारके कीटक आहेत. सगळीकडं फिरायचं, आपलं काय आहे की भाजीत पडायचं,
जेवणाच्या घासात मग त्यात आपल्याला दिसलं की अन्न फेकून द्यावं लागतं. म्हणजे अशा प्रकारचे काही आहेत. आणि लोष्ट म्हणजे त्याच्यानंतर काही असे आहेत की मातीच होतात. ते मातीचं ढिकूळ हे एक त्याने काय केलं, स्थावरातला हा एक जीवच सांगितला. म्हणजे जेवढं पृथ्वीत तयार होतं आहे ते सगळे काय आहेत की असे जीवच आहेत. तेच सगळे हे जे काही बनले हे देह लाहते निकृष्ट, असे निकृष्ट पद्धतीचे देह ज्यांना प्राप्त झालेले आहेत, असे जे स्थावर आहेत ते अनिष्ट कर्माचं फळ म्हणून त्यांना असला देह प्राप्त झाला. आता त्याच्याकडं काय आहे की जसं विंचू पाहिलं की मनुष्य लगेच त्याला मारायला बघतो. बघा रे काय खेटर घ्या त्याला मारा. म्हणले ह्याला का मारायचं उगं, कोणाला काय केलं आहे? म्हणले ह्याची हीच लायकी. म्हणजे या अनिष्ट फळाचं कर्मफळ जर काय असेल तर हेच सगळे प्रकार होतात. अशा प्रकारच्या फळामध्ये हे पोचले. आता त्यांना अनिष्ट कसं असतं त्याची माहिती आपल्याला सांगितली. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.